माता भगिनींनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारा, सहकार तज्ञ एडी पाटील यांचं वक्तव्य. जागतिक महिला दिनी मानवतावादी प्रगतशील पुरुषांचा सन्मान, वैशिष्ट्यपूर्ण सोहळा. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिलांचा आदर सन्मान राखणाऱ्या मानवतावादी प्रगतिशील विचारांच्या पुरुषांचा सन्मान सोहळा मिरज येथे संपन्न झाला. पंचायत समितीच्या वसंतदादा सभागृहात हा वैशिष्ट्यपूर्ण आणि देशात पर्यायानं महाराष्ट्रात प्रथमच आगळा वेगळा उपक्रम ठरला. अध्यक्षस्थानी सहाय्यक गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके होते. मिरज पंचायत समिती, आधार ज्येष्ठ नागरिक संस्था व भीमागन महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम संपन्न झाला. सोहळ्याचं उद्घाटन एडी पाटील यांनी केलंय, तर आधार ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या अंजुमन खान, गीतांजली पाटील यांनी स्वागत केलं. मिरज पंचायत समिती, आधार ज्येष्ठ नागरिक संस्था व भीमागन महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमानं देश राज्य पातळीवरील प्रथम आयोजित वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम हा ठरलाय. महिलांचा आदर सन्मान करणाऱ्या 40 पुरुषांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सहकार तज्ञ एडी पाटील यांनी महिलांनी कालबाह्य झालेल्या कर्मकांडात अडकणाऱ्या चुकीच्या रूढी परंपरा चिकित्सा करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावेत असं आवाहन केलं. सहाय्यक गट विकास अधिकारी मडके यांनी स्त्री पुरुष हे समान असून त्यांच्याकडे माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे असा संदेश दिलाय. यावेळी गीतांजली पाटील, पुरुष हक्क समितीचे ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील यांचं मनोगत झाले. यावेळी सुरेखा शेख, डॉक्टर गुलाब मालगावे, जालेंदर महाडिक, सदाशिव पवार, सुधीर नाईक, श्रीमती चेतना देवी खुरपे, गीतांजली पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी श्रीमती उत्तरा देवी चॅरिटेबल ट्रस्ट अँड रिसर्च फाउंडेशन पुणे कार्यकर्ते, अधीक्षक स्नेहा सभासद, दीपक ढवळे, राजेश ढोबळे, राजेश साळुंके, प्रमोद माळी, आयुब सुतार, चंद्रकांत माळी, प्रदीप पाटील, वसंतराव खांडेकर, डीबी पाटील, वसंत दळवी, यशवंत जगताप, त्रिशला पाटील, हजरत अली सोनीकर, अण्णासाहेब पाटील उपस्थित होते. यावेळी स्त्री पुरुष समतेची प्रतिज्ञा सामूहिकपणे घेण्यात आली. अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी.